विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील थर्ड टॉपिक ॲडमिशन ऑफ ए पार्टनर मधील ज्या जर्नल एंट्रीज आपल्याला कराव्या लागतात, जर्नल एंट्रीज आपण या व्हिडिओमध्ये लक्षात घेणार आहोत. स्पेशली जर्नल एंट्रीज इन रिस्पेक्ट ऑफ new partner brought capital into the business and also goodwill brought into the business and valuation of goodwill. हे जर्नल एंट्रीज प्राथमिक लक्षात घ्यायचे. in respect of capital, that is the transaction and journal entries. आता नवीन व्यक्ती व्यवसायात आल्यानंतर त्या पार्टनरला व्यवसायामध्ये कॅपिटल हे आणावं लागतं. कॅपिटल दॅट इज द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस. व्यवसायात गुंतवलेली रक्कम. आता जुने जे पार्टनर आहेत त्यांनी काही विशिष्ट रक्कम व्यवसायात गुंतवलेली असतेच, त्यांचा व्यवसाय चालू आहे. ते नवीन व्यक्तीला व्यवसायात प्रवेश देत आहेत, ॲडमिट करून घेत आहेत. म्हणजे नवीन व्यक्तीने व्यवसायासाठी काही निश्चित केल्याप्रमाणे गुडविल हे कॅपिटल आणलं पाहिजे. तर कॅपिटल इन फॉर्ममध्ये असेल किंवा इन असेटमध्ये असेल. तर पहिला ट्रान्झॅक्शन आपण पाहूया. व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स कॅपिटल, जेव्हा नवीन व्यक्ती कॅपिटल आणणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये दोन शक्यता. पहिली, हे कॅपिटल ब्रॉट इन कॅश, रोख रकमेच्या स्वरूपात आणलं असेल तर कॅश और बँक अकाउंट डेबिट, दॅट इज द कॅश कम्स इन आवर बिझनेस. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नवीन पार्टनरला आपण क्रेडिट देणार आहोत आणि त्याच्या कॅपिटल अकाउंट भांडवल खाते असे नोंद करणार आहोत, कारण इथून पुढे तो या व्यवसायाचा मालक होणार आहे. दॅट इज द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. देन इन द फॉर्म ऑफ असेट, कॅपिटल ब्रॉट इन ॲसेट. तर ॲसेटमध्ये म्हणजे काय? समजा आता हा जो पार्टनर नवीन आपल्या व्यवसायात येतो आहे त्याचा एक जुना समजा व्यवसाय चालू असेल, तो हे व्यवसायच पूर्वीच करत असेल, कुठला तरी त्याचा व्यवसाय असेल, आपल्यासारखा सिमिलर बिझनेस असेल आणि त्याच्या व्यवसायात असलेला ॲसेट जे असेल तो ॲसेट आपल्याकडे घेऊन येणार असेल. पार्टनर सिंगल आहे तर तो पार्टनर जे ॲसेट घेऊन येईल दॅट इज द ॲसेट अकाउंट डेबिट. ॲसेटला डेबिट दिलं जाईल आणि त्या ॲसेट इथून पुढे आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवल्या जातील. त्या ॲसेटचं व्हॅल्युएशन केलं जाईल आणि व्हॅल्युएशन केल्यानंतर ती ॲसेट आपल्या व्यवसायात निश्चित होणार आहे. ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दोन्ही एकत्र दिलं असेल, ट्रान्झॅक्शन एकत्र एंट्री केली तरी चालू शकते. एकत्र कंबाईन एंट्री अशी होते, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट, ॲसेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने सुद्धा एकत्र एंट्री होऊ शकेल. देन ट्रान्झॅक्शन्स अँड जर्नल एंट्रीज इन रिस्पेक्ट ऑफ गुडविल. सेकंड पॉईंट, दुसरा मुद्दा आहे दॅट इज ट्रीटमेंट ऑफ गुडविल. म्हणजे गुडविल म्हणून जी जादाची रक्कम तो व्यवसायात आणणार आहे त्याच्या संदर्भामध्ये. पहिल्यांदा आपण गुडविलचा अर्थ पाहूया. गुडविल इज बेनिफिट, नेम, फेम, रेप्युटेशन, image of a business which ultimately helps the business to earn more profit. गुडविल म्हणजे त्या व्यवसायाचा नावलौकिक, कीर्ती, नाव ज्याला आपण म्हणतो, की ज्यामुळे व्यवसायाला फायदा होतो. आता आपण बाजारात ग्राहक म्हणून गेल्यानंतर एखाद्या नावाजलेल्या कंपनीची वस्तू नावानिशी आपण मागून घेतो. साधं उदाहरण आहे, आपल्याला जर टूथपेस्ट खरेदी करायची असेल तर आपण डायरेक्ट जाऊन त्या टूथपेस्ट कंपनीचं नाव सांगतो आणि ठीक आहे आम्हाला एक टूथपेस्ट द्या म्हणतो. का? तर आपल्या मनामध्ये
त्या कंपनीविषयी, त्या कंपनीच्या क्वालिटीविषयीची खात्री असते आणि नावलौकिक आहे त्या कंपनीचा, म्हणून आपण ती खरेदी करतो. इथं त्या कंपनीला पुन्हा आणखीन काही प्रयत्न करायला, सुरुवातीला प्रयत्न करायला लागतात. ज्यावेळेस कंपनी स्थापन होते त्यावेळेस नावलौकिकासाठी प्रयत्न करते, पण दिवसेंदिवस जशी कंपनी जुनी होते तसं त्या कंपनीचा नावलौकिक वाढतो आणि नावलौकिक वाढल्यामुळे प्रॉफिट वाढायला त्याची मदत होते. मग आत्तापर्यंत हा सर्व जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट जुन्या पार्टनरला मिळत होता. म्हणजे गुडविल म्हणजे त्या कंपनीची ख्याती आहे, त्या कंपनीचं नावलौकिक आहे, नाव आहे, त्या कंपनीचे फायदे की जेणेकरून कंपनीला प्रॉफिट मिळवून देण्यामध्ये मदत करतात. ला गुडविल असं या ठिकाणी म्हटलेले, नावलौकिक असं म्हटलं जातं. तर गुडविल इज अन इनटँजिबल असेट ऑफ अ बिझनेस. प्रत्येक व्यवसायाला नावलौकिक आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये. काही व्यवसायाचा थोडंसं कमी असेल, काहीचं जास्त असेल, पण गुडविल नावलौकिक आहे. आणि गुडविल म्हणजे एक ॲसेट आहे, तिचं व्हॅल्युएशन करायचं आहे, विशिष्ट मूल्य असतं, किंमत आहे, निश्चित करायचं आहे. आता ते निश्चित करताना सुपर प्रॉफिट मेथड किंवा ॲव्हरेज प्रॉफिट मेथड कोणत्या तरी मेथडने ते गुडविलची अमाऊंट काढली जाते, गुडविलची व्हॅल्यू निश्चित केली जाते आणि त्या व्यवसायाचं ते गुडविल निश्चित केलं जातं. म्हणजे इथं इनटँजिबल आहे, प्रॉफिटवर अवलंबून आहे आणि ही ॲसेट साईडला दाखवली जाते. जर व्यवसायामध्ये व्हॅल्युएशन केलं असेल तर ॲसेट साईडला ही ॲसेट बऱ्याच वेळा दाखवतात. इनटँजिबल म्हणजे अदृश्य स्वरूपातील ही मालमत्ता आहे, हे लक्षात ठेवा, इनटँजिबल ॲसेट. त्यानंतर गुडविल गिव्स अ बेनिफिट टू ऑल पार्टनर्स. तर गुडविल मीन्स द बेनिफिट ऑफ ऑल पार्टनर्स. गुडविल म्हणजे काय, तर जे जुने पार्टनर आहेत त्या व्यवसायाचे, त्या पार्टनरचा तो फायदा आहे, त्या पार्टनरला फायदा मिळवून देणार आहे. गुडविल नावलौकिक, कारण त्यांनी आत्तापर्यंत त्या व्यवसायासाठी कष्ट केलेले आहेत. गुडविल कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. व्यवसाय नावारूपाला आणावा लागतो आणि नावारूपाला आल्यानंतर मग त्या व्यवसायाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळतो. दॅट इज द प्रॉफिट मीन्स गुडविल. आता या गुडविल संदर्भात आपल्याला काही ट्रीटमेंट, दॅट इज द व्हॅल्युएशन करायचं आहे त्या व्यवसायाच्या गुडविलचं, निश्चित करायचं आहे नावलौकिक. नवीन व्यक्ती, जो नवीन व्यक्ती व्यवसायात येणार आहे त्याने कॅपिटल किती आणायचं आहे. कॅपिटल तर फिक्स अमाऊंट आहे, ती त्याच्या नावावर राहणार आहे, त्याचं कॅपिटल आहे, त्याला ती परत मिळणार आहे. जोपर्यंत तो व्यवसायात आहे तोपर्यंत कॅपिटल म्हणून राहणार आहे आणि व्यवसायातून पुन्हा तो बाहेर पडला तर त्याला ती रक्कम द्यावी लागणार आहे. इथून पुढे त्याला नफा पण द्यायचा आहे. पण गुडविल म्हणून जी आणलेली रक्कम आहे किंवा व्हॅल्युएशन आहे ते या पार्टनरला कुठलाही, नवीन पार्टनरला कुठला फायदा होत नाही. गुडविल हा फक्त जुन्या पार्टनरसाठी आहे, जुन्या पार्टनरला ते दिली जाते. आता गुडविल व्हॅल्युएशनच्या 3 पद्धती. याच्यामध्ये पहिलं आहे प्रीमियम मेथड. प्रीमियम मेथड मीन्स न्यू पार्टनर ब्रॉट गुडविल, अमाऊंट ऑफ गुडविल इन कॅश. जर नवीन पार्टनरने गुडविलची जी रक्कम आहे, जी निश्चित केलेली आहे, ती जर रोख रकमेच्या स्वरूपात आणली तर, म्हणजे व्हेन न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल इन कॅश अँड इट इज रिटेन इन द बिझनेस, आणि ती व्यवसायात राहणार आहे. म्हणजे व्यवसायात आल्यानंतर व्यवसायाच्या खात्यावर ती रक्कम जमा केली जाते आणि ती व्यवसायाच्या खात्यावर तशीच राहते. म्हणजेच नवीन पार्टनरने आणलेली जादाची रक्कम जुन्या पार्टनरची जरी असली तरी नवीन व्यक्तीने आणलेली गुडविलची रक्कम व्यवसायाच्या खात्यात जमा होणार आणि ती व्यवसायात तशीच राहणार आहे. आता ही रक्कम जुन्या पार्टनरची, त्याच्या संदर्भात काय जनरल एंट्री करायच्या, तर त्यात पहिली स्टेप आहे दॅट इज गुडविल ब्रॉट इन कॅश. रक्कम व्यवसायात आली ही पहिल्यांदा नोंद आपल्याला करावी लागते.
कारण ही रक्कम व्यवसायात आली त्याच्यात कॅश बॅलन्स किंवा बँक बॅलन्स वाढणार आहे. का वाढणार आहे? तर गुडविलमुळे. म्हणजे एंट्री करावी लागते कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. दॅट इज न्यू पार्टनर ब्रॉट गुडविल इन कॅश. नवीन पार्टनरने गुडविलची रक्कम रोख स्वरूपात आणलेली आहे. आणि दुसरी एंट्री हे आपल्याला करावी लागते. ही एंट्री करा म्हणून कुठेही नोंद केलेली नसते, पण ही एंट्री आपल्याला करावी लागते. आपण लगेच दुसरी एंट्री करून घ्यायची आहे. काय की ते गुडविल हा क्रेडिट बॅलन्स गुडविलवर कधी नसतो आणि ते काही पुढे दाखवलं जात नाही, त्याची नोंद नसते. त्यामुळे आणलेली रक्कम ओल्ड पार्टनरची आहे, त्यामुळे ओल्ड पार्टनरला लगेच वाटून द्यायची आहे. त्याच्यावर ओल्ड पार्टनरचा अधिकार आहे. त्यामुळे एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट. पहा आता गुडविलला डेबिट दिलं की क्रेडिट बॅलन्स त्याचा पूर्ण कमी होणार आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. ती ओल्ड पार्टनरला त्याच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटून द्यायची आहे. सॅक्रिफाईस त्याग. नवीन भागीदारासाठी त्यांनी ज्या प्रमाणात त्याग केलेला आहे त्या प्रमाणात त्यांना ती वाटून द्यायची आहे. म्हणून सॅक्रिफाईस रेशोमध्येच हे गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे बघा, आणलेली रक्कम जुन्या पार्टनरची आहे म्हणून आपण जुन्या पार्टनरला ती देऊन टाकली. ह्या दोन्ही एंट्री आपल्याला एक ट्रान्झॅक्शन असं देतात, दॅट इज अ न्यू पार्टनर ब्रॉट कॅश ऑफ रुपीज डॅश डॅश ॲज अ गुडविल. नवीन पार्टनरने व्यवसायात गुडविल म्हणून एवढी रक्कम आणली. तेवढी एंट्रीदार आपण करणारच, कॅश अकाउंट डेबिट गुडविल अकाउंट. पण त्याच्याबरोबर दुसरी एंट्री आपल्याला करावी लागते, गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. तर त्यानंतर पुढे दुसरी एंट्री बघा. दुसरा ट्रान्झॅक्शन, दुसरा व्यवहार काय म्हणतो ते, when new partner brings goodwill in cash and it is withdrawn by old partners. नवीन पार्टनरने व्यवसायात गुडविल आणलेलं आहे रकमेच्या स्वरूपात, पण आलेली रक्कम जुन्या पार्टनरने लगेच परत काढून घेतली तर आपल्याला एंट्री करावी लागणार. अर्थात अगोदरच्या दोन एंट्री आपल्याला आहे तशाच कराव्या लागतील. त्यातला पहिला आहे ए, गुडविल ब्रॉट इन कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आणि त्यातली दुसरा ट्रान्झॅक्शन सेम, गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर. इथे गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं, ओल्ड पार्टनरला ही रक्कम आपण वाटून दिली, दॅट इज गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे ही रक्कम जुन्या पार्टनरची आहे. मग जुने पार्टनर ठरवणार की ही रक्कम व्यवसायात ठेवायची का आपली काढून घ्यायची. नवीन पार्टनर आणलेले पण जादाची रक्कम आहे, ओल्ड पार्टनरसाठी आहे, ती जर व्यवसायात ठेवली तर ह्या दोनच एंट्री आपण करणार आहोत. पण जर ही रक्कम ह्या ओल्ड पार्टनरने काढून घेतली, अगोदर व्यवसायाच्या खात्यात जमा केली, आता व्यवसायातून ती त्यांना रक्कम देऊन टाकायची, कॅश पेड अशी एंट्री होणार आहे. दॅट इज थर्ड एंट्री, कॅश विथड्रू बाय ओल्ड पार्टनर. ओल्ड पार्टनरने जर ही रक्कम काढून घेतली तर त्यांना ती देऊन टाकायची. एंट्री बघा, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. कॅश ऑर बँक अकाउंट क्रेडिट बिकॉज कॅश गोज आउट फ्रॉम अवर बिझनेस. व्यवसायातून रक्कम गेल्यामुळे कॅश अकाउंटला पण क्रेडिटच देणार आहोत. पण द्यायची कुणाला? ओल्ड पार्टनरला. ती आपण देऊन टाकली. व्यवसायातून तेवढी रक्कम पुन्हा कमी होत आहे. आता इथे आपल्याला नोट दिली जाते, दॅट 50% ऑर टोटल अमाऊंट विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर. म्हणजे जेवढी रक्कम त्यांना गुडविल म्हणजे वाटून दिलेली ती सगळीच्या सगळी ती रक्कम काढून घेऊ शकतात, किंवा त्यापैकी 50% सुद्धा रक्कम काढून घेतली जाऊ शकते. हे आपल्याला नोटमध्ये देतात त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये, आणि नोंद आपण करायची. त्यानंतर त्यातली तिसरा स्टेप अशी आहे, when new partner brings goodwill in cash and it is paid to all partners privately. आता प्रायव्हेटली म्हणजे खाजगीरित्या परस्पर त्यांनी जर ही रक्कम वाटून घेतली तर याचा अर्थ असा आहे
नवीन पार्टनरने व्यवसायात गुडविल म्हणून रक्कम आणली, परंतु हे व्यवसायाच्या खात्यावर जमा न करता जे ओल्ड पार्टनर आहेत त्यांनी परस्पर वाटून घेतली. आता परस्पर वाटून कशी घ्यायची, काय घ्यायची ते ठरवतात. कोणी किती रक्कम घेतली हेही माहीत असणार नाही, रक्कम किती आणली हेही माहीत असणार नाही. त्यामुळं आपण व्यवसायाचे नोंदी करतो आहे, आपल्याला माहितीच नाहीत, आपण कशी नोंदणार? आपल्याला नोंद करता येणार नाही आणि याची नोंदही होत नाही. नो एंट्री असं म्हटलेलं आहे. परस्पर घेतली त्यांनी, ठीक आहे, घेऊ द्यात तिकडे, कारण ही रक्कम व्यवसायातही आली नाही, व्यवसायाच्या खात्यात जमा झाली नाही, व्यवसायातून परत पेड केलेली नाही. त्यामुळे इथे आपल्याला कुठलीही एंट्री करता येणार नाही, ट्रान्झॅक्शन नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बी, पहिली मेथड आपण पहिले ट्रीटमेंट ऑफ गुडविलचे, दॅट इज अ गुडविल ब्रॉट इन कॅश. जर गुडविलची अमाऊंट रोख रकमेच्या स्वरूपात आणली असेल तर. आता दुसरी मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड. ठीक आहे. इफ न्यू पार्टनर, जर नवीन पार्टनरने गुडविलची अमाऊंट जी आहे, रक्कम जी आहे निश्चित केली पण कॅशमध्ये आणली नाही तर गुडविलचं व्हॅल्युएशन केलं जातं. मग सुपर प्रॉफिट मेथड असेल किंवा ॲव्हरेज प्रॉफिट मेथड असेल, कोणत्याही मेथडने गुडविलचं व्हॅल्युएशन करायचं आणि गुडविलचं व्हॅल्युएशन केल्यानंतर तेवढी रक्कम ॲज अ गुडविल म्हणून व्यवसायामध्ये घ्यायची आहे. काय ते ट्रान्झॅक्शन आहे बघूया आपण. आता पहिला ट्रान्झॅक्शन इथं दिलेला आहे, गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म. गुडविल जर निर्माण केलं तर एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. ठीक आहे. गुडविल आता वाढणार आहे, नावलौकिक वाढणार आहे, इंटॅन्जिबल ॲसेट वाढलेले आहे आणि इकडे ओल्ड पार्टनरला त्यांचं कॅपिटल वाढवून द्यायचं आहे. करंट अकाउंटला किंवा कॅपिटलचं बॅलन्स वाढणार आहे त्यांचा, आणि तोही त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ही रक्कम वाढवून द्यायची आहे. आता ही जी असेट आहे ती असेट साईडला दाखवली जाणार आहे. म्हणजे जेवढ्याने गुडविल रेज केलं the amount of goodwill shows on asset side. सपोज गुडविल म्हणून 40,000 रुपये व्हॅल्युएशन केलं असेल तर एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू एज कॅपिटल अकाउंट 20,000 टू बीज कॅपिटल अकाउंट 20,000. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी सांगितलं की या फर्मने, एका फर्मने 40,000 गुडविल व्हॅल्युएशन केलं. ए आणि बी दोन पार्टनर आहेत, एचा बीचा सारखाच रेशो आहे म्हणून टू एज कॅपिटल अकाउंट 20,000 टू बीज कॅपिटल अकाउंट 20,000 असे एंट्री होते. आणि हे जे गुडविल आहे 40,000 रुपये ते ॲसेट साईडला दाखवलं जातं, ॲसेट साईडला दाखवायचं आहे. त्यानंतर पुढे सेकंड ट्रान्झॅक्शन, दुसरा व्यवहार दिलेला आहे, दॅट इज गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म अँड रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे ॲसेट साईडला दाखवायचं नाही असं ठरवलं तर. गुडविल रेज केलं आणि पुन्हा ते कमी केलं, ॲसेट साईडला ठेवायचं नाही. पहा, गुडविल वाढलं ॲसेट साईडला, इकडं पार्टनरचं कॅपिटल वाढतं. मग गुडविल कमी झालं की पार्टनरचं कॅपिटल कमी होणार आहे. ज्यावेळेस गुडविल रिटर्न ऑफ केलं जातं त्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट होतो. ठीक आहे. त्याच्या एंट्री आपण त्याच्यामध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन, पहिल्यांदा त्या रकमेचं गुडविल रेज केलं जाईल, गुडविल निर्माण केलं जाईल. त्याची एंट्री होणार आहे गुडविल रेज्ड, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. ओल्ड पार्टनरची ही खाजगी मालमत्ता त्यांच्या कॅपिटल अकाउंटला दाखवायची आहे, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. गुडविल निर्माण केलं. हा, आता जर गुडविल राईट ऑफ करायचं म्हटलं तर हे जे गुडविल आहे हे गुडविल आता त्या दोन पार्टनरचं राहत नाही. त्या फर्मचं गुडविल निर्माण केलं, जुन्या पार्टनरला देऊन टाकलं,
तेवढी असेट नवीन फर्ममध्ये निर्माण होते. म्हणजे हे गुडविल आता तिघांच्या मालकीचं झालं. इथून पुढे व्यवसायात असेट साईडला जरी दाखवलं तरी लायबिलिटी साईडला तिघांचं कॅपिटल आणि असेट साईडला गुडविल दाखवलं जाईल. आणि ते जे गुडविल आहे सर्वांच्या मालकीचं ते आता रिटर्न ऑफ करायचं म्हणजे कमी करायचं. दॅट इज गुडविल रिटर्न ऑफ. पाहता इथे गुडविल कमी केलं तर एंट्री अशी होते, ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणजे बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो नवीन व्यक्ती ॲडमिट केल्यानंतर तिघांचा जो रेशो आहे त्या तिघांच्या रेशोमध्ये हे गुडविल तिघांनाही वाटून द्यायचं आहे. म्हणजे नवीन पार्टनरचं सुद्धा कॅपिटल कमी होणार आहे. इथे ओल्ड पार्टनर तर आहेच, न्यू पार्टनर पण आहे, म्हणून तिथं म्हटलेलं आहे ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये हे वाटून द्यायचं आहे. म्हणजे आता हे गुडविल असेट साईडला येणार नाही. मग व्हॅल्युएशनमध्ये दोनच मेथड आहे. व्हॅल्युएशन केलं तर ठीक आहे, पहिली एंट्री सेम आहे, व्हॅल्युएशन करा गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर ते रिटर्न ऑफ नाही केलं तर असेट साईडला आहे तसं दाखवा, आणि जर रिटर्न ऑफ केलं तर ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. पुन्हा ते गुडविल कमी करायचं आहे. जर रिटर्न ऑफ केलं तर मात्र गुडविल असेट साईडला येणार नाही. त्यानंतर पुढे ऑलरेडी गुडविल ॲपियर इन द बुक्स ऑफ द फर्म. पहा आता ॲडमिशनमध्ये आपण एक्झिस्टिंग फर्म म्हणतो आहे. एक्झिस्टिंग फर्म त्या फर्मचं अस्तित्व त्या बॅलन्स शीटवरून आपल्याला समजतं. आपल्याला बॅलन्स शीटच दिलेला असतो आणि त्या बॅलन्स शीटमध्ये पहा लायबिलिटी साईडला लायबिलिटी दिलेली आहे, ॲसेट साईडला ॲसेट आत्तापर्यंतचे दिलेले आहे. हा एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्मचा हा काय आहे बॅलन्स शीट आहे. उदाहरण आपण घेतलेलं आहे. मग या बॅलन्स शीटमध्ये जर ॲसेट साईडला पहिलाच आयटम घेतलेला आहे बघा, दिलेला आहे इथं गुडविल ₹90,000 90,000 रुपये. त्याच्यानंतर इतर ॲसेट पण दिलेले आहे आणि इकडे लायबिलिटीला कॅपिटल दिलेलं आहे, आनंद आहे, रोहित आहे, या दोघांचं कॅपिटल दिलेलं आहे. रिझर्व्ह फंड आहे, क्रेडिटर्स, बिल्स पेबल. म्हणजे इथं हा जो बॅलन्स शीट दिलेला आहे हा जुन्या फर्मचा बॅलन्स शीट आहे. जुन्या फर्ममध्ये आनंद आणि रोहित हे काय आहे दोन पार्टनर आहेत आणि त्यांनी अगोदरच गुडविल इकडे व्हॅल्यूड केलेलं आहे. व्हॅल्युएशन झालेलं आहे. 90,000 रुपयाचं इंटँजिबल असेट गुडविल आहे आणि बाकीचे ॲसेट ह्या फिजिकली ॲसेट आहे. इक्विपमेंट्स आहे, स्टॉक आहे, डेटर्स, कॅश, भौतिक मालमत्ता असं म्हटलं जातं. गुडविल इनटँजिबल अभौतिक. अभौतिक म्हणजे याला योग्य मूल्यमापन करता येत नाही, तरी ते प्रॉफिटवर आधारित सुपर प्रॉफिट मेथड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने व्हॅल्युएशन केलं जातं. इक्विपमेंट्स डोळ्याने दिसे, स्पर्श करता येते, आपल्याला दिसतं, स्वरूप लक्षात येतं. स्टॉक, डेटर्स, कॅश वगैरे सगळं ठीक आहे. मग गुडविल ही इंटँजिबल असेट अगोदर दाखवली त्यावेळेस इकडं कॅपिटल वाढवून आलेलं आहे. हे जर गुडविल कमी करायचं म्हटलं तर हे कॅपिटल कमी होतं. बाकी जसं रिझर्व्ह फंड कमी होत नाही, क्रेडिटर्स कमी होत नाही, बिल्स पेबल कमी होणार नाही. इकडं गुडविल वाढलं की कॅपिटल वाढतं, बाकी कुठलेही देणं वाढत नाही. ठीक आहे. म्हणजे गुडविल जर अगोदरच या बॅलन्स शीटमध्ये दाखवलेलं असेल तर ची ट्रीटमेंट हे सुद्धा ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. आता याच्यामध्ये अगोदरचं जे 90,000चं गुडविल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन करायचं म्हटलं तर एक तर त्याची किंमत वाढेल किंवा कमी होईल. ठीक आहे. आता गुडविलची किंमत समजा वाढली तर दिलेलं आहे इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गुडविल. गुडविलची किंमत जर वाढली तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटून द्यायचं आहे. आता इथे दुसरी एक एंट्री केली जाते दुसऱ्या पद्धतीने, गुडविल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अशी पण एंट्री होते.
ती एंट्री केली तरी चालेल. आपण इथं गुडविलचा संबंध पार्टनरशी असल्यामुळे, पार्टनर्स कॅपिटलशी, पार्टनरच्या मालकी हक्काशी असल्यामुळे आपण डायरेक्ट तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ॲडजस्ट करू. ठीक आहे. गुडविल अकाउंट डेबिट, जो डिफरन्स आहे जेवढ्या रकमेने वाढ झाली तेवढंच घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही, कमी पण नाही. किंवा आत्ताचं व्हॅल्युएशन आहे 90,000 म्हणून 90,000 घ्यायचे नाही, जेवढी वाढ आहे तेवढीच घ्यायची आहे. गुडविल अकाउंट डेबिट, जो डिफरन्स आहे तोच टू ऑल पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट ओल्ड रेशोमध्ये वाटून द्या. पहा आता ह्या बॅलन्स शीटमध्ये असा बदल होईल, फक्त गुडविलचाच बदल दाखवलेला आहे. गुडविल 90,000 रुपये होतं, समजा 5,000ने वाढ झाली तर गुडविल अकाउंट डेबिट 5,000, गुडविल अकाउंट डेबिट 5,000 होईल आणि टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 5,000. आणि गुडविल बॅलन्स शीटला मग असं दाखवलं जाईल, अगोदरचं गुडविल इनरला दाखवलं जाईल, त्याच्यामध्ये ॲड ॲप्रिशिएशन म्हटलं जाईल 5,000 आणि आउटवर्डला रक्कम किती येईल 95,000 या पद्धतीने येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कमी पण किंमत होऊ शकते. दुसरी शक्यता आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गुडविल, गुडविलची किंमत जर कमी झाली तर होऊ शकतं. ठीक आहे. एवढा नवीन आलेला पार्टनर भागीदार म्हणू शकेल की तुम्ही म्हणता एवढं 90,000 एवढं नावलौकिक आहे, पण नाही आहे, तुमच्या व्यवसायाचं एवढं नावलौकिक नाही असं तो म्हणू शकेल आणि मग गुडविलची रक्कम कमी सुद्धा होऊ शकते. मग त्यावेळेस डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गुडविल, गुडविलची किंमत कमी झाली तर त्याची रिव्हर्स एंट्री ऑल पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, ऑल पार्टनरचं कॅपिटल कमी होणार आणि गुडविलची अमाऊंटही कमी होणार. ठीक आहे. आता बॅलन्स शीटमध्ये कसे दाखवले जाईल बघा. बॅलन्स शीट असेट साईडला पूर्वीचं गुडविल 90,000 रुपये दाखवलं होतं, आता 10,000ने जरी कमी झालं तर गुडविलची अमाऊंट 10,000ने कमी झाली तर गुडविल 80,000 रुपये राहिले असेट आपले. आणि इकडे गुडविल कमी झाल्यामुळे एंट्री होणार आहे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000 टू गुडविल अकाउंट 10,000 या पद्धतीने नोंद होते. म्हणजे इथं ऑल पार्टनरने ते गुडविल कमी झाली किंमत तर वाटून घ्यायचं आहे, त्यांची गुडविल जे आहे ते कमी करायचं आहे, त्यांचं कॅपिटलसुद्धा कमी होईल, नसताना जास्त गुडविल वाढवून दाखवलेला आहे असा याचा अर्थ होईल. ठीक आहे. आणि मग गुडविलची रक्कम कमी होईल. ठीक आहे. आता इथे आत्तापर्यंत आपण गुडविलचे ट्रीटमेंट पाहिल्या सगळ्या. गुडविल जर व्यवसायात नवीन पार्टनरने रोख स्वरूपात आणला असेल, व्हॅल्युएशन केलं असेल आणि तिसरी शक्यता जर ते गुडविल जुन्या फर्मच्या लायबिलिटी असेट साईडलाच अगोदरच दाखवलं असेल तर मग त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे. तर गुडविलच्या संदर्भात काही सूचना म्हणजे जर्नल एंट्री लक्षात आल्या असतील. यापैकी कुठल्या तरी एका शक्यतेचा आपल्याला विचार करायचा. एकच शक्यता दिली जाते, सगळ्या शक्यता एकदम एकाच प्रॉब्लेममध्ये दिल्या जाणार नाहीत. एक तर नवीन पार्टनर रोख स्वरूपात गुडविलाने किंवा व्हॅल्युएशन केलं जाईल किंवा अगोदरचं असेल तर रिव्हॅल्युएशन केलं जाईल. ठीक आहे. यापैकी कुठली तरी एक एंट्री आपल्याला करावी लागेल आणि महत्त्वाची आहे. गुडविलची ट्रीटमेंट आणि नवीन पार्टनरने व्यवसायात आणलेली रक्कम याविषयीच्या नोंदी लक्षात आल्या असतील. पुन्हा पहा. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू.